टाइमपास रिलीज झाला होता 3 जानेवारी 2014ला. आणि त्या दिवशी आपल्याला काय असं माहीत नसतं ना, प्रोडक्शन गाडी वगैरे पाठवते वगैरे, असं त्यावेळी काही माहीत नव्हतं आपल्याला. तर मग मी आपलं बसलो ट्रेनमध्ये, चला प्लाझाला जाऊ, हाऊसफुल आहे शो, प्लाझा भारत माताला आम्हाला व्हिजिट करायची होती. म्हटलं जाऊ आपण, काय होतंय त्याला. मग मला आला रवी सरांचा फोन. म्हणले अरे कुठे आहेस. म्हटलं सर येतोय, निघालोय ट्रेनमध्ये. कुठे. ट्रेनमध्ये. रुमाल आहे का, रुमाल. म्हटलं एवढं काय वाईट काम झालं का, रुमाल मारणार ठीक आहे. म्हटलं नाही, रुमाल आहे का, रुमाल. म्हटलं आहे सर, आहे रुमाल आहे. तोंडाला लाव आणि वेस्टला उतर, ते स्वामीनारायण मंदिर आहे ना तिकडे उतर, दादर, हा ईस्टला उतर, त्या प्लाझाकडे येऊ नकोस. म्हटलं अरे बापरे, एवढं काय झालंय आपल्या आयुष्यात. आणि त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं ना रे, त्यावेळी काय माहिती कोण कुठे पिक्चर चालतोय. आता थोडासा चालला तर सोशल मीडियावर एवढा बवाल करतात, त्यावेळी काही माहितीच नव्हतं. तर मी उतरलो, मला स्कूटीवर घेऊन एक माणूस आला आणि ना मला अजूनही तो टर्न आठवतो भाई, मला तो मी कधी विसरणार नाही आयुष्यात. तो भोकले ब्रिज पार करून आपण असा टर्न करून येतो, शिवाजी मंदिर या साईडला आहे आणि प्लाझा या साईड, हां टिळक ब्रिज. तो असा क्रॉस करून आलो मी आणि ते असा टर्न घेतला आणि मोठा पोस्टर लागलाय माझा आणि केतकीचा. हा का ते बघून असं म्हणलं बापरे, एवढा मोठा पोस्टर दादरमध्ये, आईच्या गावात आपण अंधेरी कुठेतरी चाळीत राहणारी पोरं, दादरमध्ये एवढा पोस्टर लागलाय मोठा. मग मी गेलो तिकडे आणि आपलं शिवाजी मंदिरला आपलं नेहमीप्रमाणे आपलं पाया पडलो आणि टर्न घेतला तिथून पुढून आणि तिथे आलो आणि गर्दी, ट्रॅफिक झालंय, ट्रॅफिक झालंय. कशामुळे, टाइमपासच्या तिकिटामुळे. लाईन अशी बाहेर होती ना त्यावेळी, ते नव्हतं प्लाझाला, ट्रॅफिक झालंय. आणि मी उतरलो रे असा, काय झालं. मग मास्क वगैरे काढला, सगळी पब्लिक इथे माझ्याकडे. आणि मग कसा तरी मी आत गेलो आणि तिथे ना छोटस असं हाऊसफुलचा बोर्ड होता, तसाच असतो तो प्लाझाचा इथे. मला इतकं बरं वाटलं ना त्या दिवशी. मला असं आलं भाई, आपण हे काय केलंय. आणि आपण म्हणजे भारत मातामधनं आम्हाला फोन आला सरांना, तिकडे येऊ नका, आम्ही हे मॅनेज नाही करू शकत. एवढी गर्दी. सो इतकी गर्दी तुमच्या अशा करिअरच्या स्टेजला, म्हणजे पहिलाच ना दुसराच सिनेमा होता माझा. म्हणजे मी कधी एकांकिकेत पण फुल लेंथ रोल न केलेला पोरगा आज फिल्म मध्ये अशा प्रकारे प्रेझेंट झालाय, लोकांना ते आवडतंय. बरं होतं असं की का आवडतं हे मला माहित नाहीये त्यावेळी, कारण का आवडत होतं ना मला काही माहित नव्हतं. मी आपलं माझं जे लिहिलेलं आहे ते बोललोय, सरांनी जे सांगितले ते केले. तर मला ना वेगळीच ट्रिप होती यार, ती वेगळी ट्रिप होती. आणि फारच एक टाइमपासने यार फारच एक्सपिरियन्स वेगवेगळे दिले. आणि अजून एक किस्सा मी तुला सांगतो. जसं म्हणले ना सर की आम्ही घरी त्यांच्या राहायला होतो, तर आम्ही वाट लावली आम्ही सगळी घराची. आणि ना मनमीत आणि जयेशला असं वाटायचं की मी शाळेत आहे. मी त्यावेळी फर्स्ट इयरला होतो डिग्रीला. मला ते लोक काही किस्से सांगायचे, काही फेकायचे की असं झालं तसं झालं असं झालं. म्हटलं हे लोक सगळे लहान आहेत, यांना काही घेणं देणं नाही. आणि ना एकदा आम्ही सकाळी म्हणजे पहाटेच जवळजवळ आम्ही 6ला वगैरे 6 का 6:30ला आम्ही शूटिंगसाठी निघालो रवी इस्टेट. आणि आम्ही 23व्या फ्लोअरला राहायचं असं, 21व्या 23rdला राहायचं. आम्ही मी मनमीत आणि जयेश असे तिघं शूटिंगला निघालो होतो. आणि झालं 23व्या फ्लोअरला. मग आम्ही डिस्कशन करतोय, हे करूया आज, ते करूया, हे झालं ते झालं, मग असं केलं तसं केलं. आणि ग्राउंड फ्लोअर आला आणि मनमीत पेमीने काय केलं असेल, 0 पासून ग्राउंड फ्लोअर पासून 23व्या फ्लोअर पर्यंत सगळी बटणं दाबली लिफ्टची. अशी 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 नाही. आम्ही उतरल्यानंतर सर, आम्ही नाही, आम्ही उतरल्यानंतर मी बोललो हे का केलं असेल तू मनमीत. नाही मजा येते, दुसऱ्यांना त्रास बोललो कुठला राक्षसा बरोबर काम करतोय आपण, हे काय स्वभाव आहे ह्याचा. पण मजा होती. तोच इनोसन्स मला वाटतं आमचा सगळा कामी आला त्या फिल्म. शूटिंग करत होतो, सेटमध्ये शूटिंग करत होतो. मेघाला कॉल आला, त्या 23rd फ्लोअरच्या सगळं पाणी साठलंय. हो म्हणे, गुडघाभर पाणी आहे घरामध्ये. पाणी चालू ठेवून हे लोक गेले, सगळे पाणी चालू करून शूटिंगला आले होते. आणि मग सगळे आमचे ड्रायव्हर पासून सगळा स्टाफ तिथे पांडितनं पाणी काढत होते गबमध्ये, नळ चालू करून सगळे आले होते. असे भयानक किस्से लोक करायचे तिकडे. ही एकदा मनमीतला लागला होता डबा, पाईपलाईनवर डबा लागला खूप लांब बाप. आणि म्हणजे मनमीत तसा त्यावेळी पण खूपच चांगला ऍक्टर होता, ते सगळे टेक्स्ट वगैरे व्यवस्थित द्यायचा. आणि त्या दिवशी येईच ना रे त्याला, त्या दिवशी म्हणाला
काय काय होतंय झालंय याला? काय झालंय मनमीत तुला एवढं काय म्हणजे तीनच डायलॉग होते रिटेक वर रिटेक. रिटेक वर रिटेक रिटेक वर रिटेक. नंतर मला हळूच सांगितलं त्याने पात्या मला ना डबा लागलाय रे. मी बोललो इथे नको करू तिथे जाऊन कर. मग सरांना हळूच त्याने सांगितलं की मग सर चिडले रे की काय चाललंय मम्मी तुला कळत नाही का. मग सरांना बोलवलं त्याने की सर प्लीज जरा इथे या. आणि त्यानं जवळ 1.5 किलोमीटर वरती होती. 3 किलोमीटर लांब होती. नंतर तो आला तिकडे जाऊन मग इथे त्याने कमी डबे टाकले तिथे जास्त टाकले. तेव्हा नंतर मनमीची पॅन्ट थोडी लूज पण झाली होती पण मजा होती त्यावेळी. फारच अनफिल्टर्ड होतो आम्ही त्यावेळी. असं फिल्टर नव्हता कुठला की त्यावेळी असं काहीतरी करूया तसं काहीतरी करूया. जे येईल ते करायचो. आणि मला तर एक फारच म्हणजे मला ना एकाने फारच रिअलायझेशन जयंत पवार होते ना त्यावेळी. आपलं जयंत पवार होते JP सर होते त्यावेळी त्यांनी मला फार छान वाक्य म्हटलं. ते म्हटले 3-4 दिवस झाले आणि मला ना फार ते जमत नव्हतं रे. कारण ते फिल्म म्हणून तुम्ही ॲज अ लीड म्हणून काम करता आणि हे करता ते करता. तर त्यांनी ना 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला एक वाक्य सांगितलं, प्रथमेश बघ कसं आहे तू हे सगळं सिरियसली घेतलं पाहिजेस. मी म्हटलं मी सिरियसलीच घेतोय पण ते प्रोसेसमध्ये आपल्याला कळत नाही ना. तर ते असं म्हणाले की बघ रवी जाधवसारखं मोठं नाव, त्यांच्या पहिल्या सिनेमाचा हिरो अतुल कुलकर्णी होता, दुसऱ्या सिनेमाचा हिरो हा सुबोध भावे होता आणि आता बालक पालक झाल्यानंतर जवळजवळ 3ऱ्या सिनेमाचा हिरो तू आहेस. त्याच्यामुळे तू एक जबाबदारी घे आणि तू तसं काम कर. आणि त्याच्यानंतर मला ते म्हणजे त्यावेळी मला माहीत नव्हतं इतकं मोठं काहीतरी आपण करतोय. पण त्यावेळी त्यांनी ते वाक्य मला सांगितलं. आम्हाला यार असं झालं की बॉस नाही यार हे किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर टाकलेली आहे माणसाने आणि ती मग पूर्ण आपल्याला करायची आहे. सो आय होप की बरी केली मी. पण जसं ही म्हणते केतकी म्हणते की ती खूप शाय होती आणि ह्यांचे बरेच सीन रोमॅन्टिक सीन आहेत. केतकी एक तर रवी तू पण होती, सांगशील की शाय होती ओरडायचाच वगैरे का बरोबर आलं नाही की नाही, ओरडलं कधीच नाही. कधीच नाही, कधीच नाही. तुला ते सीन करताना किती कम्फर्ट होता किंवा तू कशा पद्धतीने प्रथमेश तुला तो कम्फर्ट हे करायचा. शाय म्हणजे माझं ती एक तर बेबी होती ती तिचा अनुभव सांगेलच. म्हणजे आम्ही आमच्या डोक्यात खूप क्लिअर होतं की बेसिकली एक तिचं एज आणि ती स्वतः ज्या बॅकग्राऊंडमधून आली ना तर वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. त्यामुळे कन्सिव्ह करताना सीन खूप जास्त एक्स्ट्रा त्याला म्हणतात ना क्रॉस द बाउंड्री एकही सीन कन्सिव्हच केला गेला होता की हे नाहीच. ॲट द मोड डोक्यावर पाणी हाताला हात पकडणं इथपर्यंत म्हणजे त्याच्या पुढे आम्ही जास्त जात नव्हतो. पण जो डिस्कम्फर्ट असायचा ना मी अगदी जवळ जाऊन सांगायचो की काही नाही प्रॉब्लेम नाही काही वाईट दिसत नाही आहे. तिचं एकच दिसतंय ना ते तुझ्या बॅकअपमध्ये चालू बरोबर असायचं असणारच ना. आणि ते असणार ऑब्वियस आहे. तो मी आम्ही सुद्धा खूप- आमच्या डोक्यात खूप खूपच- चालू होतं की नाही शी हॅज टू बी कम्फर्टेबल विथ दॅट आणि कम्फर्टेबल अँड नॅचरल बोथ. ते बॅलन्स आणि तो जिथपर्यंत एक नॅचरल कम्फर्ट मिळत नाही तिथपर्यंत आम्ही करायचो ते नाही होईल. आणि दोघे हा पण Yeah, काही कमी लाजला नाही, खूप नव्हता. comfortable हा केलं पण खूप लाजायचा. ऍक्च्युअली मला खूप लाजायचा आणि दोघे लाजत होते आणि लाजायचं कुठे हात पकडावर लाजायचं माझ्याला. तर ह्या लेवलची दोघांची इनोसन्स. पण जिथपर्यंत तू कम्फर्ट मोमेंट येते तिथपर्यंत आम्हाला थांबायला लागायचं आणि एक्सप्लेन करायला लागायचं की अगं असं आहे एवढं आहे अच्छा आहे असं आहे ओके तू सांग. नाही पण आय थिंक कुठलेच सीन मला अनकम्फर्टेबल वाटेल किंवा आम्हाला असं अजिबातच नव्हतं. म्हणजे सी तोही काही ना तुम्ही दोघे बसलेले आहात. मला वाटतं उपवनचा लेख आहे डोळा खात्यात डोळा. डोळा हा आणि मग तेव्हा थोडेसे तो एक सीन आहे. काहीच डोळाच नाही म्हणजे ते खात्यात. इतकं छान एक्सप्लेन ज्या पद्धतीने करायचे ना सर आम्हाला किंवा आय थिंक आम्ही जे ह्याला सुद्धा ग्रूमिंग जे आमचं झालं त्यावेळेला सुद्धा आम्ही काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या होत्या. तेव्हा सुद्धा म्हणजे माझं एवढंच होतं की मुळातच मी व्यक्ती म्हणूनच खूप शाय होते की मला काहीही म्हणजे मला एखादी गोष्ट हवी असेल तर ती हवी आहे मला हे आधी 10दा मी विचार करायचे की मी हे म्हणायचं काय इतकी शाय होते मी. सो तो शायनेस सगळीचकडे रिफ्लेक्ट व्हायचा. त्यामुळे इट वॉज नॉट डिस्कम्फर्ट इट वॉज जस्ट शायनेस. आणि नाही आता मी ऑपोजिट आहे. म्हणजे आता मी त्या टाइमपास नंतर प्रॉबेबली आता जर मला रवी सरांनी कास्ट केलं असतं की नाही आय डोंट थिंक इतकी तू प्राजू आहेस. कारण नंतर मी एवढे रिस्की डिसिजन्स घेतलेत लाईफमध्ये. मी सरांना माहितीये की मी पुण्यात सुद्धा कुठल्याही क्लासेस न जाताना मला बाबांनी सोडलं की याची रिझन्स असे होते टाइमपासमुळेच. म्हणजे की मला ची सौ का केतकी
आमचा चिरंजीव सो अँड सो अशा अनेक पत्रिका त्या मुलाच्या काय नावाच्या मुलांनी मला काय ते सांगतेस? फेसबुक आई ला. मेसेंजर मध्ये पाठवलेत की बाळा मी तुझ्यासाठी आता IT प्रोफेशन मध्ये जातोय, मी शिकतोय आणि मी तुझ्या आई बाबांकडे तुझा हात मागायला येणार आहे. आणि ऍज इफ मी त्याच्याशी रोज बोलते, काय रे मला तू फोनच नाही केलास, किती दिवस झाले मी तुझ्या फोनची वाट बघते. असे अनेक मेसेंजर मध्ये